बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। रिपब्लिकन कामगार सेनेच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावर तीव्र निदर्शने करणार। माननीय डॉक्टर शंकरदादा माने, कामगार आयुक्त कार्यालयात सकारात्मक चर्चा। रिपब्लिकन कामगार सेनेचे आंदोलन 6 ऑगस्ट पर्यंत स्थगित। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नाका पुस्तकांचे वितरण, बांधकाम कामगारांची नोंदणी तसेच कामगार संघटनांशी समन्वय राखण्याच्या मागण्यांसाठी रिपब्लिकन कामगार सेनेने दिनांक 30 जुलै 2026 रोजी प्रस्तावित केलेले आंदोलन प्रशासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर 6 ऑगस्ट 2026 पर्यंत स्थगित करण्यात आले। माननीय कामगार उपायुक्त नीलांबरी भोसले यांच्या मध्यस्थीने तसेच कोकण विभागाचे अप्पर कामगार आयुक्त यांच्या उपस्थित कामगार आयुक्त कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीदरम्यान रिपब्लिकन कामगार सेनेने नाका पुस्तकांचे वितरण, बांधकाम कामगारांची नोंदणी, कल्याणकारी योजनांचा लाभ आणि कामगार संघटनांच्या सहभागाबाबतच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सविस्तर मांडणी केली। या बैठकीस रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा मार्तंड माने, मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रकाश उमाळे, कोकण विभागाध्यक्ष पंचशील शिरसाट तसेच जिल्हाध्यक्ष जमीर पठाण उपस्थित होते। संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी ठाम भूमिका मांडत नाका पुस्तकांचे वितरण करताना संबंधित नोंदणीकृत कामगार संघटनांना पूर्वसूचना देणे, वितरणावेळी संघटनेच्या प्रतिनिधींना सहभागी करणे, कामगार नोंदणी प्रक्रियेत संघटनांचा अधिकृत सहभाग निश्चित करणे आणि कामगार कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत नियमित समन्वय ठेवण्याची मागणी केली। चर्चेदरम्यान प्रशासनाने संघटनेच्या मागण्यांची गंभीर दखल घेत सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। प्रशासनाच्या या आश्वासनाचा सन्मान राखत रिपब्लिकन कामगार सेनेने लोकशाही मार्गाने प्रस्तावित आंदोलन 6 ऑगस्ट 2026 पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला। यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा मार्तंड म्हणाले, रिपब्लिकन कामगार सेना ही कामगारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारी संघटना आहे। आम्ही नेहमीच संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून कामगारांचा लढा लढत आलो आहोत। प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची प्रामाणिक अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे। मात्र निश्चित मुदतीत कामगारांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय न झाल्यास संघटना पुन्हा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही। बैठकीनंतर उपस्थित पदाधिकारी व कामगारांनी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले। राज्यातील हजारो बांधकाम कामगारांना नाका पुस्तिका वितरण, नोंदणी प्रक्रिया आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळावा यासाठी प्रशासन व नोंदणीकृत कामगार संघटनांमध्ये सातत्यपूर्ण समन्वय आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले। रिपब्लिकन कामगार सेनेने प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी होईल असा विश्वास व्यक्त केला असून कामगारांच्या हक्कांसाठी संघटनेचा लढा यापुढेही संविधानिक व लोकशाही मार्गाने सुरू राहील असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।